आज आपण जे पाहिलं आहे आणि मला वाटतं मी दादांच्या इथून निघाल्यानंतर आपल्याच पत्रकारांनी मला विचारलं होतं की दबाव कोणाचा आहे. मी आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की 1-2 तास थांबा, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. मला एक असा दादांचा इन्सिडन्स दाखवा की दादांनी कुठली गोष्ट अशी वाचून दाखवलेली आहे, याच्यावरनं आपण निष्कर्ष काढू शकता की कशा पद्धतीने हे राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे. एक यांचे सर्वोच्च नेते माननीय शरद पवारांना 83 वर्षी भूतात्मा वगैरे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेला आम्हाला पराभव समोर दिसतो त्यावेळेला 81-82 वर्षाच्या दादांना अशी स्क्रिप्ट लिहून देऊन अशा प्रकारचे जे त्यांचे धंदे सुरू आहेत. आणि मला माहिती आहे की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला त्यांना एखाद्या पक्षाची भूमिका पटलेली नाही त्या वेळेला त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून आपला स्वाभिमान बाळगलेला आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाहिलंय, सकाळी ते माझ्याशी दिलखुलास चर्चा केली, माझ्याशी बोलले. आणि आत्ता आपण तो बाईट घेतलेला आहे. दादांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल की दादांनी जरी शरीराने तिकडे त्यांनी जी काही गोष्ट केली असली तरी ती मनाने आणि संपूर्ण ह्याच्याने ते शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला 100% आहे. दादांवर कुठल्या प्रकारचा दबाव असं वाटतं तुम्हाला? आता आपण पाहिलं असेल की दादांवर जर दबाव नसता तर दादा एक मुरलेले राजकारणी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नसत्या. आणि निवडणुकीवर तोंडावर राजीनामा देण्यासाठी असं काय फार मोठं जळगावात घडलं नव्हतं. आणि दादांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की गेले 10-15 दिवसापासून गिरीश भाऊंचे त्यांना फोन येत आहेत. आणि हे मी नाही म्हटलं, दादाने स्वतःहून म्हटलं आहे. तर त्याच्यामुळे 15 दिवसापासून जे फोन चाललेले आहेत त्यांना कळलं आहे की आपली परिस्थिती फार भयान झालेली आहे आणि सुरेश दादांचा पाठिंबा घेतल्याशिवाय आपल्याला जळगावात आणखीन जर काय करायचं असेल, हा जो आपला पराभव समोर दिसतो याच्यातनं वाचायचं असेल तर सुरेश दादांचा सुद्धा हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न त्यांनी केला आहे. पण मला नक्की माहिती आहे सुरेश दादांचा पाठिंबा हा शिवसेना आणि शिवसेनाचा आहे. जवळपास सकाळी अर्धा तास तुम्ही बंद खोलीमध्ये होतात, त्यावेळेस तुमची काय चर्चा झाली होती? दादांचे आणि माझे फार जुने कौटुंबिक संबंध आहेत. गेले 15-20 वर्ष मी दादांशी चांगलं भेटतोय, बोलतोय. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत तर त्यांनी माझ्याशी बोलल्या, त्या मी मीडियासमोर सांगू शकणार नाही आणि ते त्याचे बोलणं उचितसुद्धा नाही. पण एवढं नक्की आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 तासांनी काही गोष्टी घडतील आणि त्या तशा घडल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन घडलं अशातला भाग नाही. आणि अशा आणखीन काही प्रकार करायचे ते प्रयत्नसुद्धा करतील. कारण त्यांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने संकटमोचनाची ही धावपळ चालू आहे. ही धावपळ अजून 13 तारखेपर्यंत अशीच राहील. आणि आपण पाहाल की करण बाळासाहेब पाटील पवार जसा त्यांना 1 नंबर मिळाला आहे ते 1 नंबरनीच ह्या जळगाव लोकसभेमध्ये नक्की विजयी होते. आपण जो प्रश्न विचारला, दादांनी स्वतःहून सांगितलेला आहे, मी माझ्या वयानुसार राजकारणातून निवृत्ती घेतलेली आहे आणि मी कोणालाही फोन करणार नाही आणि कोणाशी हे करणार नाही. ज्यांना कोणाला माझी मतं पटतील, जे माझ्याशी संपर्क करतील त्यांच्याशी मी बोलीन. त्याच्यामुळे दादा अशा प्रकारची कामं करणार नाहीत. कारण ज्या ज्या वेळेला दादांनी पक्षांतर केलं आहे त्यावेळेला सुरुवातीलाच ते आपल्या सहकाऱ्यांशी बोलून त्यांची मतं घेऊन त्याच्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं आहे. आणि आज दादांनी राजीनामा दिल्यानंतर दादांनी असे कधी प्रकार आयुष्यात केलेले नाहीत की मी चाहतो म्हणून माझ्यासोबत या. दादांनी सर्वांची मतं घेऊन नंतर केलेलं आहे. दादांनी आजपर्यंत स्वतःचं मत कधीच कोणावर लादलं नाही. दादा फार मोठे राजकारणातले आम्ही सांगतो इकडचे गुरु आहेत सगळ्यांचे. आणि दादांचा आदर्श आम्ही इतके दिवस घेऊन काम करतोय आणि भविष्यात सुद्धा दादांचा आदर्श आणि आशीर्वाद घेऊन आम्ही काम करणार आहोत.
अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।